T20 मुंबई लीग सीझन 3चा आज रोहित शर्मा याच्याकडून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे आणि याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत विहंग सरनाई. सर, काय सांगाल, आज ह्याची खऱ्या अर्थाने रोहित शर्मा यांच्याकडून सुरुवात झाली आहे, कसं वाटतंय? धमाकेदार सुरुवात झाली आहे असं मला बोलायचं आहे. आणि योगायोग असं आहे की या सीझनसाठी मी चेअरमॅन आहे आणि म्हणजे देवाची कृपा असो किंवा आपण म्हणू शकतो की सगळं पॉझिटिव्हली होतं आहे. आणि लीगसाठी आता उत्सुकता आहे खेळाडूंना. म्हणजे तुम्हाला मी सांगतो की 2800 रजिस्ट्रेशन्स आम्हाला 7 दिवसात आलेत. आता खरी मजा तर प्लेअर ऑप्शनच्या वेळेस येणार. तर वी आर ऑल व्हेरी एक्सायटेड. आणि रोहित म्हणजे मुंबईचा राजा आपण ज्याला म्हणतो, त्याला आम्ही जस्ट एक रिक्वेस्ट टाकलं होतं 2 दिवसापूर्वी की वुड यू लाईक टू बी द फेस ऑफ द लीग, कारण की आपलं मुंबईचं लीग आहे. तर विदाऊट हेजिटेशन त्यांनी होकार दिला आहे आणि आज तुम्ही बघताय की एवढं जोमाने आणि एवढं पॉझिटिव्हली हे होतं आहे. तर वी आर व्हेरी हॅपी अँड व्हेरी थ्रिल्ड फॉर दिस. यावेळी सीझन 3 मध्ये नवीन गोष्टी काय समोर येतील, म्हणजे असं म्हणतो ना आपण सरप्राईज असतात ना, तर काय असे असतील? बघा, इट्स अ स्पोर्ट, इट्स क्रिकेट. सो द सरप्राईज एलिमेंट विल बी द सरप्राईज टॅलेंट दॅट यू विल सी ऑन ग्राउंड. म्हणजे वानखडे स्टेडियममध्ये तुम्हाला एवढे अननोन टॅलेंट्स आज आता लोकांना बघायला भेटतील. सो आय एम मोर एक्सायटेड फॉर दॅट. आता आम्ही भरपूर काय केले, म्हणजे आयकॉन प्लेयर्स, रणजी प्लेयर्स, त्यांची कॅटेगरी, म्हणजे टीम ऑप्शनच्या वेळेस तुम्हाला सगळं ते बायफर्केशन कळेल. बट व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट इज वी आर एक्सायटेड की लोकल प्लेयर्सला आता जो प्लॅटफॉर्म मिळाला आहे, म्हणजे आज इथे परफॉर्म केलं. म्हणजे आता तुम्हाला आठवत असेल की शिवम दुबे, सूर्या हे लास्ट MPLचे किंवा T20 आम्ही जेव्हा केलं होतं त्यातले ती फाइंड आहेत. तिथून ते आज इंडियाला रिप्रेझेंट करतायत. तर वी आर होपिंग दॅट वी फाइंड अ लॉट ऑफ सच टॅलेंट दॅट नेक्स्ट इयर दे रिप्रेझेंट इंडिया, प्ले फॉर IPL, अँड दॅट विल बी द मोस्ट बिगेस्ट अचिव्हमेंट ऑफ द लीग. तो ते आपल्याला विहंग सरनाईक यांनी एक सांगितले की नवीन टॅलेंट यावेळेस या सीझन 3 मधून दिसतील आणि ते नक्कीच भारतासाठी खेळतील. कॅमेरामन अनिल संगारे सोबत ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.